स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। तर आज आहे 13 एप्रिल आणि आमची तयारी चालू आहे उद्याची म्हणजेच भीम जयंतीची। तर अजून आम्ही काही झेंडा लावला नाही, काही नाही वरती। तर आम्ही दोघं जण चाललेलो आहोत झेंडा लावायला आणि त्यानंतर बाकीची तयारी। तर मित्रांनो, उद्या आहे 14 एप्रिल म्हणजे भीम जयंती। तर आम्ही चाललो आहोत आज टेरेसवरती झेंडा लावण्यासाठी। चला आपण जाऊ झेंडा लावायला, चला। आणि आम्ही झेंडा लावायला वरती गेलो तेव्हा खूप ऊन होतं कडकडीत आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे 10-11लाच खूप ऊन पडतं। आणि आम्ही पायात चप्पल सुद्धा नव्हती घातलेली आणि यांनी तर डोक्यात टोपी पण नव्हती घातलेली। टेरेसवर इतर एरवी ते नेहमी टोपी घालतात, आज तर टोपी नाही घातली आणि पायात चप्पल नव्हती, त्यामुळे आम्हाला पायाला पण खाली चटके बसत होते। तरी सुद्धा आम्ही पटपट झेंडा लावला। नंतर आम्ही एक शॉर्ट व्हिडिओसाठी पण शूटिंग केली आणि संघर्ष पण इथे पायरीवर उभा राहून शूटिंग करत होता। तर फ्रेंड्स, आता झेंडा लावला आहे, बघा किती मस्त फडकतोय। तर आम्ही झेंडा लावून आलेलो वरती, तर खूप छान हवा सुटलेली होती, पण ऊन पण आहे। इतका फडकतोय पण खूप छान फडकतोय, पण ऊन आहे ना। हा, तर त्यामुळे आम्ही जास्त शूटिंग केली नाही, लवकर खाली आलो। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर 10-11लाच एवढं ऊन पडतं, खूप ऊन आहे। आणि हो, आणि आज संघर्षला घरी जायचंय तसंच। हा, मोठ्या घरी जायचं संघर्षला, कारण की दरवर्षी मुलं तिकडे जातातच आणि आम्ही पण जातो। तर संघर्ष करतोय तयारी आणि संघर्षचे पप्पा जाणार आहेत त्याला सोडवायला, पण अजून आमचे जेवणं बाकी, बरंच काम बाकी। चला आता मी काम आवरते, नंतर पुन्हा भेटू। आणि माझे काही कामही आवरायचे बाकी होते, तर तेवढ्यामध्ये पाणी आलं। तर घाईघाईमध्ये आम्ही वरती आलो आणि टाक्या पण धुवायच्या होत्या। टाक्या धुवायच्या म्हटलं तर पाणी लागतं, पण यावेळेस आमचं सर्व पाणी संपलेलं होतं, त्यामुळे मी टाक्या धुतलेल्या नव्हत्या। आता पाणी भरता भरता टाक्या पण धुवायच्या आहेत आणि इकडे पाणी पण भरणं चालू आहे। मी पाणी आल्याबरोबर पटकन वरती आले, एक टाकी धुतली आणि या टाकीमध्ये पाणी लावलेलं आहे। तर ही टाकी एकदम स्वच्छ धुता नाही आली मला, कारण की खूप घाईघाईमध्ये धुतली। टाक्यामध्ये किती घाण असते मी तुम्हाला दाखवते। तर सर्वच टाक्यांच्या खाली आम्ही काही ना काही टाकत असतो अंथरून, त्यामुळे टाक्या खराब होत नाहीत बुडाला। तर इथे संघर्षच्या पप्पांनी आणलेलं आहे गाडीवरचं अस्तर, ते खराब झालं होतं, त्यामुळे त्यांनी कट करून अशा पद्धतीने ॲडजस्ट करून टाकीच्या खाली लावण्यासाठी अंथरून दिलेलं आहे आणि त्यानंतर मी त्यावरती टाकी लावली। इथे माझ्या 2 टाक्या धुवून झालेल्या आहेत आणि आता तिसरी टाकी धुत आहे। तर टाकीमध्ये कशी घाण असते मी तुम्हाला दाखवते। आणि मागच्या वेळेस तर जरा जास्तच प्रमाणात पाणी खराब आलेलं होतं आणि पाणी संपल्यानंतर अशा पद्धतीने गाळ खाली जमा होतो आणि त्यामुळे टाकीच्या बुडाला, टाकीच्या कड्यांवरती खूप असा गाळ चिटकून राहतो आणि खूप बारीक असं मऊ माती असते ती, त्यामुळे ती निघत नाही आणि खूप वेळ लागतो अशा टाक्या धुवायला। यावेळेस जरा बरं पाणी आलेलं आहे, जास्त खराब नाही। तरीसुद्धा 1 महिन्याभरासाठी भरून ठेवलं तर या पाण्यातून सुद्धा गाळ जमाच होतो खाली। आणि टाकी बघा किती स्वच्छ धुतलेली आहे मी। याच पद्धतीने सर्व टाक्या धुवाव्या लागतात। संघर्ष पण आलाय, उन्हाची थोडीशी हवा खायला उन्हामध्ये। हा, दुकानामध्ये त्याला बघा सावलीमध्ये बसायचा कंटाळा आला, चक्कर मारण्यासाठी आला। हे बघा, आता अजून ही कितवी टाकी आहे? तर ही 5वी टाकी आहे मित्रांनो। आता ही पण धुता येते, बघू आता। हे बघा, ही 5वी टाकी, पाय पाणी बघा, असलं पाणी जनावर सुद्धा पिणार नाहीत असं पाणी आम्हाला गेल्या वेळेला आलं होतं, बरोबर गेले बाय पाणी। आता हे काढून फेकावं लागेल घाण। हे पहा, संघर्ष शूज मस्त धुतलेत आता, एकदम पॉश, एकदम सफेद दिसताय, चकाचक। तयारी चालू आहे। हा ना, उद्याची तयारी चालू आहे त्याची, आज जायचंय त्याला। पाणी गेलं, पाणी कसं काय गेलं काय माहिती, काय पाण्याची टाकी नाही भरली, एक टाकी भरली फक्त। काय बहुतेक प्रॉब्लेम झाला असं, पाईपलाईन फुटली का काय। मागच्या गलीतलं चालू आहे ना पाणी, तिकडे चालू आहे आपलं, आहे ना, इकडंच गेलंय। आता काय करावं, हे पाणी फेकावं का नाही फेकावं? झाडांना टाकून द्या, आता द्या इथं झाडांना टाकून, तेवढंच आहे। उन्हातल्या झाडांना नाही टाकायचं कधी, पण सावलीतल्या झाडांना टाकायचं पाणी। आता सावली येते ना इकडं। पाणी सर्व काढून फेकलं आणि आमचं पाणी पण गेलं आणि हे बघा टाकी स्वच्छ धुतली यांनी। हो ना, पाणी गेलं आणि टाक्या स्वच्छ धुतले। पाहा आता किती स्वच्छ धुतली। वा वा वा, बघा सर्वेकडून दाखवतो। हे बघा, स्वच्छ अशी मस्तपैकी छानपैकी टाकी स्वच्छ कशी क्लीन दिसते बघा। तर पाणी तर गेलं मित्रांनो, आता आपण आलो घरात। आता सावलीमध्ये थोडं बसू, पाणी हो ना। हे बघा, यांनी पाणी आणलं बघा, थंड बाटलीत पाणी घ्या, पाणी ओतलंच नाही आपण।
पाणी झालं. जाऊ द्या. हे आपल्याला समजा वापरायसाठी दिले आता, उद्या परत सोडतील ते. उद्या जास्त पाणी भरू. काल सुद्धा आम्ही टाक्या धुतले होते, म्हणजे काल खालचे पाण्याचे भांडे सर्व धुतले होते किचन मधले, आणि वरच्या टाक्या धुतल्या नाही, कारण की एवढ्या टाक्या धुवायला पाणी पण खूप लागतं आणि पाणीच नव्हतं, काहीच पाणी नव्हतं. तर त्यामुळे मी वरच्या टाक्या धुतल्या नव्हत्या. आज पाणी आलं तर म्हटलं टाक्या धुवून काढा. चालू पाण्यामध्ये सर्व टाक्या धुतल्या आणि पाणी गेलं. एक ग्लास पाणी पिलं तरी पण तहान जात नाही. अजून एक ग्लास पाणी घेतलं आम्ही प्यायला, कारण की एवढं ऊन होतं. उन्हामध्ये खूप तहान लागते. आणि आमच्याकडे 1 महिन्याने पाणी आलं. मागच्या महिन्यात तेवढं खराब पाणी आलं होतं, आणि ते पाणी जेव्हा पूर्ण पाण्यातला गाळ खाली बसला टाकीच्या बुडाशी, तेव्हा आम्ही ते पाणी पिलो. नाहीतर त्याच्या अगोदरचं थोडंसं पाणी होतं, तेच आम्ही फिल्टर करून करून पित होतो. आणि ज्यांच्याकडे अशी पाण्याचं म्हणजे नसेलच नळाचं पाणी, किंवा एवढं खराब पाणीच नसेल, तर त्यांना जार विकत घ्यावं लागतात. तसे आम्ही काही विकत घेतले नाही जार. तेच पाणी आम्ही स्वच्छ करून पितो, फिल्टरमध्ये टाकून पितो, आणि त्याच्यामध्ये जीवन ड्रॉप टाकतो. अशा पद्धतीने आम्हाला पाणी स्वच्छ करून प्यावं लागतं. आणि आम्हाला पाणी 1 महिन्याने आलं तर आलं, ते पण 1 तास आलं. तेही जास्त नाही आलं. आमच्याकडे 4000 लिटरचा स्टॉक आहे. एवढ्या टाक्या आहेत, भरतात तेवढ्या टाक्या. 1 महिन्यातून जरी पाणी आलं तर तेवढ्या भरतात. पण ह्यावेळेस भरल्या नाही. 1000 लिटर आलं असेल ना. 2 टाक्या भरल्या 500-500च्या 1 तासामध्ये, आणि पाणी बंद झालं. काय तर फोन केला तर म्हणे पाणी संपलं, टाकी पाणी संपलं. आणि आता म्हणतात उद्या येणारे पाणी. तर चला, आज पण संघर्ष आमच्यासाठी लिंबू पाणी बनवतोय. आज आम्ही 1 तास उन्हामध्ये काम करत होतो, म्हणजे 1 तास लागला मला टाक्या धुवायला. आणि माझ्याबरोबर संघर्षचे पप्पाही होते. आणि संघर्ष एकदा वरती येऊन पाहिलं त्यांनी, तर तो म्हटलं किती ऊन आहे, तर त्यांनी खाली येऊन आमच्यासाठी लिंबू पाणी बनवलं. आणि आज त्यांनी बर्फ तयार करून ठेवला होता बघा, बर्फाचे तुकडे ग्लासमध्ये दिसत आहेत. आणि त्यानंतर आम्ही लिंबू पाणी पिलो. लिंबू पाणी पिल्यानंतर खूप छान वाटलं. इकडे चालू आहे संघर्षची मोठ्या घरी जाण्याची तयारी, आणि तो कपडे पॅक करत आहे, कारण की 2-4 दिवसासाठी राहतो तो गेल्यानंतर, कारण की आता सुट्ट्या आहेत शाळेला. आणि त्यानंतर संघर्षचे पप्पा संघर्षला सोडवण्यासाठी गेले. घरी जाता जाता संघर्ष आणि संघर्षच्या पप्पांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला फुलहार वाहिले आणि वंदन केले, कारण की 13 एप्रिलच्या रात्री 12 वाजेपर्यंत सर्वजण जातात, बाबासाहेबांच्या प्रतिमेला फुलहार वाहतात, वंदन करतात, आणि खूप मोठा जल्लोष होतो. 13 एप्रिलच्या 12 वाजेपर्यंत चालू असतो हा कार्यक्रम. त्यानंतर ते घरी गेले. हाय बाबाचा आशीर्वाद. तर फ्रेंड्स, दीदी आणि पप्पा गप्पा मारताय आणि मध्ये TV बघताय पाहुणे. तर फ्रेंड्स, मग आता इकडं भाकर करते मस्त पोटवर. किती फुगली बघा मामी केलेली भाकर. मॅडम म्हणून बसतात खुर्चीवर, आम्हाला हवालदाराला कोण विचारतं. चालले जेवण, आता बसले जेवायला. आता आपण चाललो गावात काही कामानिमित्त, तसंच घराकडे जाऊ. चल येऊ का दादा मग. तर संघर्ष गेला तिकडे मोठ्या घरी. हे गेले होते त्याला सोडवायला. ते चालले तेव्हा मी ब्लॉग चालूच नव्हता केला, कारण की माझ्या मागे खूप घाई होती. पाणी येणार होतं, आणि मी तर तुम्हाला दाखवलंच मगाशी. पाणी आलं होतं. 1000 लिटरच पाणी भेटलं आम्हाला. त्यानंतर पाणी गेलं. आम्हाला वाटलं पाणी येईल परत, म्हणून मी राहिलेले काम आवरत होते. तेवढ्यात हे निघाले पटकन आवरून. ते म्हटलं मी परत येतो जर पाणी आलं तर. पण मग पाणी आलं नाही, आणि ते थोडा वेळ बसले घरी. आणि आले तिकडनं, तोपर्यंत मग दुकान बंद करायची वेळ झाली होती. दुकानात बसले थोडा वेळ, त्यानंतर आम्ही जेवायला बसलो. घरून येताना मला म्हणे जेवून ये, पण मी म्हणलं तिथं जर आम्ही दोघं पण जेवू तर इथं जेवण होणार नाही, कारण सोबत जेवायची सवय नाही इथं. पण त्यांना म्हणलं जेवा, म्हटलं तुम्ही संघर्षात, तुम्ही मी जातो घरी घेऊन. संघर्ष घरी नसल्यानंतर खूप रिकामं घर वाटतं बघा. एकदम घरात शांत वाटतं. आम्हाला करमत नाही. पण कसं, मुलांना पण तिकडे जायला आवडतं. फॅमिलीसोबत कोणतेही सणवार मुलांना सेलिब्रेट करायला आवडतात. आणि 14 एप्रिल भीम जयंती तर मुलांना हमखास आवडतंच तिकडे जायला. हे काही आल्यानंतर मग माझा स्वयंपाक झाला. आम्ही जेवायला काय बनवलं आज दाखवते. मी आज जेवायला बनवलेली बटाट्याची भाजी, चवळी टाकून. चवळीच्या शेंगा होत्या उरलेल्या, त्यामुळे मी चवळीचे सोले टाकून बनवली भाजी. भात आणि अंड्याचे पोळे, आणि सोबत पोळ्या.
तर चला जेवण करतो आणि जेवण केल्यानंतर पुन्हा भेटू. जेवण झाल्यानंतर आम्ही इथे टेरेसवर आलेलो आहोत, कारण की आता 12 वाजायला 5 मिनिट बाकी होते आणि 13 एप्रिलच्या रात्री 12 वाजता बाबासाहेबांच्या प्रतिमेला लोक फुलहार वाहतात, वंदन करतात, बुद्धवंदना होतात आणि खूप फटाक्यांचा जल्लोष होतो आणि तो आमच्या टेरेसवरून खूप छान दिसतो फटाक्यांचा जल्लोष. तर त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. थोड्याच वेळात फटाक्यांचा जल्लोष होईल. तर इथे रात्रीच्या वेळेला बघा झेंडा पण किती छान फडकतो आहे आणि फटाक्यांचा जल्लोष पण खूप छान झाला. खूप वेळ चालू होता. त्यानंतर आम्ही खाली आलो. तर मित्रांनो, आता आपण टेरेसवरून खाली आलो. आपण बघितलं असं किती फटाक्याचा गजर होता. बाबासाहेब आंबेडकरांच्या भीम जयंतीची सुरुवात झाली. रात्रीचे 12 वाजून आता 5 मिनिटं झाले. आम्ही खाली आलो आणि जो फटाक्याचा जल्लोष आहे तो गावात आहे आणि आमचं घर खूप लांब आहे तिथून, तरी सुद्धा एवढे फटाके वाजताना दिसत होते. काही आमच्या कॉलनीतले आणि काही तिकडचे पण दिसत होते. तर मित्रांनो, 13 एप्रिलच्या रात्री 12 वाजता सर्वच लोक कॉलनीमधून बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुतळ्यावरती वंदन करण्यासाठी जातात. तर आम्ही संघर्षला दीदीनं नाकाने बोललो म्हणून लवकरच गेलो तो सोडायला. तसंच बाबासाहेबांना वंदन करून आलो. आपल्या सर्वांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.